ज्यांना जमीन भाडेपट्टावर घ्यायची आहे, जसं आदिवासी जमीन जर नॉन आदिवासीला विकायची असेल तर मंत्रालयापर्यंत प्रकरण येतं त्याची परवानगी घ्यायला. त्याचप्रमाणे हा विषय आहे की एखाद्या जमीन डेव्हलप करायची आदिवासीला त्याच्या मुलाला तर मंत्रालयापर्यंत येता कलेक्टरला मी अधिकार देतोय. दुसरा विषय आहे की एखाद्या आदिवासीच्या शेतीमध्ये गौण खनिज आहे, लोह आहे, गौण खनिज आहे, त्यांना जर जमीन डेव्हलप करायची आहे त्यांनी कुणाशी करारनामा केला तर त्या करारनाम्यामध्ये त्यांनी ठरवायचं आहे आदिवासी व्यक्तींनी करारनामा करायचा की नाही करायचा. आणि करारनामा करायचा असेल तर कुणासमोर करारनामा करायचा, तर घरी नाही करायचा, कलेक्टर समोर जाऊन करायचा. तिथे उद्या त्याचे हक्क जे आहेत आदिवासीचे हक्क प्रोटेक्टेड राहतील. आदिवासींना कोणी फसवू शकणार नाही. आदिवासी व्यक्तींना त्या ठिकाणी कलेक्टर समोर जो करार होईल त्या कराराप्रमाणे वागा लागेल जो घेणारा त्याला. आणि त्याचे पैसे किती असतील, कराराचे पैसे किती असतील, भाडेपट्ट्याचे कसे किती पैसे असतील, हे सुद्धा कलेक्टर समोर ठरवायचं आहे. आणि त्यामुळं आदिवासींना प्रोटेक्ट करणारा, आदिवासी शेतकऱ्यांना जमीन विकण्यापेक्षा म्हणजे अडचणीच्या काळात जमीन विकण्यापेक्षा भाडेपट्टीचे अधिकार आम्ही आदिवासीला देतो आहे, जेणेकरून त्यांना आपल्या जमिनी डेव्हलप करता येतील, त्यांना आपल्या जमिनीचा गौण खनिजचा निर्णय करता येईल. त्यांना प्रचंड मदत या ठिकाणी आदिवासींना होणार आहे. आणि हा जो कायदा आहे, हा जो आपण करतोय, हे या ठिकाणी हजारो अर्ज माझ्याकडे पालघर, नंदुरबारवरनं आले की आम्हाला जमीन विकण्यापेक्षा आम्ही भाडेपट्टीवर या जमिनी डेव्हलप करण्याची आमची इच्छा आहे. याकरता हा निर्णय घेतला आहे. त्याच्यामधून सुपीक जमिनी उद्ध्वस्त होणार अशी भीती व्यक्त केली जाते. सुपीक जमीन तर करायच नाही आहे. जी जमीन समजा एखाद्या वेळी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आहे, सोलरची योजना आली, एखाद्या शेतकऱ्याला आपली पडीत जमीन भाडेपट्टीवर द्यायची आहे, तर रेट ₹1,25,000 हेक्टरी आहे. भाडेपट्टा ₹1,25,000 हेक्टर म्हणजे ₹50,000 एकरी. हा जर भाडेपट्टाचा अधिकार जर आदिवासीला दिला नाही तर मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना तो आपली पडीत जमीन 30 वर्षाकरता भाड्यावर देऊ शकतो. आणि ती जमीन आदिवासीच्या मालकीची राहील, विकायची गरज नाही, मालक आदिवासी राहील. कुठल्याही या कायद्यामध्ये मालक आदिवासीच आहे, त्याला जमीन विकायची नाही आहे, भाडेपट्टीवर द्यायची. आणि भाडेपट्टा मिळाला तुम्ही वर्षाचे जर ₹50,000 एकरी कमवत नाही तर ₹50,000 तुम्हाला भाडं मिळणार आहे. आणि हे सुपीक जमिनीकरता नाही आहे, या नापीक जमिनीकरता निर्णय आहे, या गौण खनिजच्या जमिनीकरता निर्णय आहे. हा निर्णय सुपीक जमिनीकरता नाही. आणि ही मागणी आदिवासींची आहे, त्याला ठरवत आहे. पण जर त्यांनी ठरवलं की मला भाडेपट्टी द्यायची आणि नियमच नाही आहे, मग कुठल्या नियमात त्याला विचारायला काम करता येईल. आणि म्हणून त्यांना सोपं करून दिलं आहे. आदिवासी भागातल्या पडीत जमिनी डेव्हलप करण्याचा हा निर्णय आहे. थँक्यू.